दत्त जन्माची कथा. अत्रि मुनींची पत्नी अनसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळोवेळी आलेला पाहुणा अनसूयेच्या आश्रमातून कधीच उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हातानेही गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल होई. पवन तिच्या पुढे नम्र होई. एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता. पतीबद्दल तिच्या ठायी असलेली ही अनन्य भक्ती आणि लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळेच तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थातच नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली. त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना सांगितली. तेव्हा साहजिकच त्यांना या अनसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनसूया यत्किंचित मानव व आपण देवी, तेव्हा या अनसूयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही. तेव्हा हिचे हे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलूनही दाखविला. त्रयमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश संतप्त झाले आणि म्हणाले, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्रि मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ होती. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे. हे ऐकताच अनसूया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी सामान्य साधू नाहीत, तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे. यास जर विनमुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन तर निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे. असा विचार करून अनसूया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर शिंपड व त्यांना इच्छाभोजन दे. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनसूया आश्रमाबाहेर आली. हातांतील गंगोदक त्या तिघांवर शिंपडले. तो काय, त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. तेव्हा अनसूयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालके झाली.
ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले. स्वर्गलोकात तीनही देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारद मुनी अत्री मुनींचा हा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनसूयेची क्षमा सुद्धा मागितली. अनसूयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्री मुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनसूये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनसूयेने तिघे बालक ब्रह्मा, विष्णू, महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. 3 शिरे, 6 हात आणि तेजस्वी अंगकांतींचे ते बालक पाहून सती अनसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. श्री गुरुदेव दत्त.